भारतीय लोकांना कुठलंही भविष्य नाहीये जोपर्यंत एक न्यूक्लिअर बॉम्ब येऊन त्यांच्यावर पडून त्यांना मारून टाकत नाही। भारतीय लोक असे मरतील जसे की मेंढ्या आणि बकऱ्या या कत्तलखान्यामध्ये मारल्या जातात। हे मी नाही तर असे देश विदेशातील अनेक तज्ज्ञ मंडळी वृत्तपत्रांमार्फत आपल्या भारताची खिल्ली उडवताना म्हणत असे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात मोठी आपल्या देशापुढे जी समस्या होती ती होती वाढती लोकसंख्या आणि दुसरी म्हणजे अन्नधान्य कमी असल्यामुळे होणारी भूकमरी। एवढंच काय मित्रांनो, तर अगदी बरेच जण म्हणत असे की देश स्वतंत्र झाला म्हणून काय झालं, या वाढत्या भूकमरीमुळे आपला देश पुन्हा एकदा गुलाम ना होऊन जाऊ। परंतु मित्रांनो, या देशामध्ये आपल्याकडे होतकरू राजकीय नेतृत्व, आपल्याला साथ देण्यासाठी अनेक असणारे वैज्ञानिक शास्त्रज्ञ व आपल्या अगदी अमाप कष्टाने शेती फुलवणारे शेतकरी असल्या कारणाने आपल्या देशावरती असले कुठलेही संकट आले नाही व आपला देश अगदी भूकमरीपासून ते आजचा आपला जो प्रवास आहे तो म्हणजे की स्वतः अन्नधान्यामध्ये सक्षम बनून आज आपण अनेक पिकं जे आहेत ते देश विदेशामध्ये आपण त्याचा निर्यात करत आहोत। मित्रांनो, जर कोणाचे वडील डॉक्टर असतील, मोठे सर्जन असतील, तर त्यांचा मुलगा अगदी डॉक्टरच होणार नाही का? तुमचं जर का सिलेक्शन UPSC मार्फत IPS पदासाठी जर का झालं असेल तर तुम्ही ती संधी नाकाराल का? किंवा तुम्हाला देश विदेशातून जर का मोठी अगदी बलाढ्य अशी ऑफर जर आली जॉबसाठी जिथे तुम्हाला चांगली पगार देत आहे तर तुम्ही ती नाकारशाल का? नाही ना? तर मित्रांनो, पण डॉक्टर MS स्वामीनाथन एक असे व्यक्ती होते ज्यांनी या तिन्ही गोष्टी नाकारल्या। तर मग मित्रांनो, ते काय बनले? ते बनले एक कृषी शास्त्रज्ञ। असं का? तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या देशाला माझी गरज कुठे आहे, मी ते बनावं। मित्रांनो, हे स्टेटमेंट जे आहे हे अगदी एखाद रेकॉर्ड करण्याजोगं आहे। स्वातंत्र्यानंतर त्यांच्या अविरत वैज्ञानिक प्रयत्नांना अनेक कृषी शास्त्रज्ञांसोबत काम करत असताना त्यांना यश आले। त्यांनी अनेक गहू व तांदळाच्या पिकांमध्ये अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले। आता हे जे वाण होते हे योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं व्यवस्थापन केल्यावर, योग्य खत वापरल्यावरती, योग्य कीटकनाशक वापरल्यावरती अधिकाधिक उत्पादन देण्यामध्ये सक्षम होते। अगदी मित्रांनो, हरप्पन काळापासून ते आपला देश स्वातंत्र्य होईपर्यंत आपल्या देशाने एवढं बलाढ्य उत्पादन कधीही नोंद केलेलं नव्हतं। तर मित्रांनो, हे यश आपल्या देशाला अगदी सक्षम भविष्य देण्यासाठी कारगर होतं। MS स्वामीनाथन भारताचे हरित क्रांतीचे जनक, आज माझ्यासारख्या अनेक कृषी संशोधकांचे आदर्श आहेत। जगामधून निरोप घेण्या अगोदर देखील त्यांनी येणाऱ्या नवीन पिढीसाठी अगदी जे दूरदृष्टिकोन असणारं स्टेटमेंट होतं ते केलं होतं। ते म्हणायचे की फ्युचर बिलॉंग्स टू द नेशन्स विथ ग्रेन्स अँड नॉट गन्स। मित्रांनो, अगदी या देश विदेशातल्या या स्पर्धेमध्ये वेगवेगळे देश रोज नवीन बंदुका असतील, नवीन हत्यारं असतील ते बनवत असतात, पण त्यांनी सांगितलं की उद्याचा देश तोच सर्वात मोठा सुपर पॉवर असेल ज्याच्याकडे अन्नधान्याचा पुरवठा असेल। अगदी मित्रांनो, तुम्ही रिसेंटचे जे उदाहरण जर का बघितले तर भारताने आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा देशांना अन्न पुरवठा केला, आपली सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवली आणि भारताचं एक सॉफ्ट पॉवर म्हणून एक मोठी जागतिक ओळख निर्माण झाली। अशा डॉक्टर स्वामीनाथन भारताचे कृषी शास्त्रज्ञ, भारताचे भूमिपुत्र यांना त्यांच्या कार्यासाठी माझा सलाम। जय हिंद। लहरा